संगमनेर शहरातील घुलेवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याची घटना 16 ऑगस्टला शनिवारी घडली। या गोंधळात राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की केल्याचाही प्रकार समोर आला। तर या घटनेनंतर संग्राम महाराज भंडारे यांनी चालू कीर्तन अर्धवट सोडत कीर्तनातून काढता पाय घेतला। त्यानंतर महाराजांच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आली। या सगळ्या घटनेवरून आता संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच घटनेचा अजूनही तपास सुरूच आहे। पण या कीर्तनात एवढा मोठा गोंधळ का आणि कसा झाला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत ते दणका। तर संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या निमित्तानं दररोज या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम पार पडत होते। तर 16 ऑगस्टला शनिवारी या ठिकाणी राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे यांचं कीर्तन आयोजित केलं होतं। त्यानुसार संग्राम महाराज हे कीर्तनाला आले सुद्धा। कीर्तन सुरू झाल्यावर संग्राम महाराजांनी सुरुवातीला एका अभंगानं कीर्तनाला सुरुवात केली होती। मात्र अभंगानंतर महाराजांनी थेट देशातील विविध घडामोडींवर भाष्य करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी राजकीय भाष्य करत हिंदुत्वावर बोलायला सुरुवात केल्याचं म्हटलं गेलं। हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलताना अफजल खानाच्या नावाचा उल्लेख महाराजांनी केला आणि त्यामुळे कीर्तनाला हजर असलेल्या काही नागरिकांना त्यांचं हे बोलणं खटकलं। त्यामुळे कीर्तनात काही जणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। हा संपूर्ण प्रकार बघून महाराजांनी सुद्धा आपलं कीर्तन मध्येच थांबवलं। पण इतक्यावरच हे नागरिक थांबले नाही आणि याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा महाराजांवर चांगलेच आक्रमक झाले। पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महाराजांची बाजू घेतली। पुढे हा गोंधळ वाढत चालला असं दिसल्यावर महाराजांनी सुद्धा कीर्तन अर्धवट सोडत कार्यक्रमामधून काढता पाय घेतला। पण गोंधळ इथेच थांबला नाही। तर महाराज आपल्या 4 व्हीलरकडे जात असताना काहींनी महाराजांना धक्काबुक्की केली आणि महाराजांच्या वाहनाची तोडफोड सुद्धा करण्यात आल्याचं बोलल्या जात आहे। आणि सांगायचं म्हणजे यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होतीये। तर हा सगळा राडा पोलिसांच्या आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या हस्तक्षेपानंतर मिटला। परंतु या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात 8 जणांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या गोंधळावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। त्यांनी म्हटलं की यापुढे महाराजांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही। कुणी नुसता प्रयत्न जरी केला तरी महायुतीचे कार्यकर्ते हल्लेखोरांच्या जागेवरच बंदोबस्त करतील, असा इशारा पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी दिला। तसेच हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनात झालेल्या गोंधळावरून माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचं नाव न घेता खताळ यांनी टीका केली की माजी मंत्र्यांच्या काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात हल्ल्याचा प्रयत्न केला, तसंच त्यांच्या गाडीची तोडफोड केली। या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलताना अफजल खानाच्या नावाचा उल्लेख केला। त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिरची जोमण्याचं काहीच कारण नव्हतं, असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय। तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।